नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पेपर सिरीजच्या पार्ट 4 मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण जी इयत्ता 8वी ची गणित मराठी माध्यमाची पेपर सिरीज बघत आहोत, त्याच्या भाग 4 मध्ये म्हणजे पार्ट 4 मध्ये तुमचं स्वागत आहे। यामध्ये आपण बघत आहोत जो 15 एप्रिल रोजी होणारा पेपर आहे, जो कशा प्रकारे येणार आहे। इयत्ता 8वी चा हा पेपर होणार आहे गणिताचा। ठीक आहे, विश्वास तुमचा जबाबदारी आमची या ब्रीदवाक्याने आपण कोणताही व्हिडिओ चालू करतो। कारण काय आहे, कारण तुम्हाला फक्त विश्वास दाखवायचा आहे आणि अभ्यास करायचा, चांगला जबाबदारी बाकी आहे की तुम्हाला आउट ऑफ मार्क आम्ही पाडून देण्याचा प्रयत्न करू। ठीक आहे, आता बघा हा पार्ट 4 होणार आहे, यानंतर एक लास्टचा पार्ट येणार आहे। या अगोदर तुमचे चार पार्ट झाले, एक इंट्रोडक्शनचा आणि 3 असे पार्ट झाले। ते 3-4 पार्ट तुम्ही अगोदर बघितले नाही ना, 3 पार्ट, तर जा लवकर बघा या अगोदर 3 पार्ट, तेव्हाच 4th पार्टमध्ये या, कारण आता तुम्हाला काहीच समजणार नाही अर्ध्यामधून काय चालू होतं। ठीक आहे, तर चला बघा, आता आपण बघणार आहोत की कशा प्रकारे प्रश्न आलेले, कसे उत्तर आपल्याला सॉल्व करायचे। चला बघा, तुम्हाला आता पहिला प्रश्न इथे येतो आपला। प्रश्न क्रमांक 7, खालील उदाहरणे सोडवा। खालील कोणतं उदाहरण सोडायचं तुम्हाला, खाली जे उदाहरण दिले ते सॉल्व करताय। एकूण गुण 3, किती 3 गुणांसाठी प्रश्न विचारला आहे विद्यार्थी मित्रांनो। 3 गुणांसाठी 3 गुण सोपे नाही आहे, सहजरित्या तुम्ही मिळू शकता। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, आणि ते पण काय आहे, ऑप्शनवर जायचं आहे, ऑप्शन वाईज आन्सर लिहायचं तुम्हाला। प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय विचारलं जाईल तुम्हाला। प्रश्न क्रमांक 7, 3 गुणांसाठी बघा, एका इष्टिकाचे तिचे घनफळ 275 घन सेंटीमीटर आहे, तिच्या इष्टिकाची उंची किती असेल। घनफळ दिले इष्टिकाची तिथं, तर घनफळावरून त्याचे क्षेत्रफळ पण दिले 25 चौरस सेंटीमीटर, तर त्याची काय उंची काढायची। घनफळ दिलं आहे, क्षेत्रफळ दिलं आहे, उंची काढायची, फॉर्म्युला टाकायचा, आन्सर लिहायचं आहे। पण त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फॉर्म्युला टाकायचा नाही, टेन्शन घेऊ नका। तुम्हाला 4 ऑप्शन दिले, त्यापैकी तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करून आन्सर लिहायचं आहे। तुम्हाला कोणताही फॉर्म्युला यूज करायची गरज पडणार नाही आहे, फक्त तुम्हाला काय आन्सर लिहायचं आहे। बघा चला ऑप्शनवर जाऊया। ऑप्शन काय म्हणतं बघा, काय ऑप्शन, तर ऑप्शन आहे 13 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर, 11 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर। सीधा 10 सेंटीमीटर टाकून द्या, इथं तुम्हाला 4 पैकी एक निवडायचं आहे, याला टिक करून द्या, एक तर 10 सेंटीमीटर इथं टाकून द्या, झाला 1 मार्क फिक्स झाला तुमचा। 1 2 3 मार्क जे काय विचारलं आहे, एकूण गुण 3 आहे, 1 मार्कासाठी प्रश्न आहे। 10 सेंटीमीटर टाका, कांडी मोडून टाका, सॉल्व करायची गरज नाही। जर सॉल्व करायची गरज असते तुम्हाला तर मी तो सॉल्व करून, पण गरजच नाही ना, 4 ऑप्शन दिले, त्यापैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे, सॉल्व करायची गरजच नाही आहे तुम्हाला, जे दिलं आहे तसं लिहायचं आहे तुम्हाला बघा। ठीक आहे, चला आता नेक्स्ट प्रश्नामध्ये जाऊया। नेक्स्ट प्रश्न काय म्हणतो बघा आता आपला। ठीक आहे, 1 मिनिट। बी, प्रश्न क्रमांक 7 मधील बी म्हणतो आहे, एका वृत्तचितीच्या पायाचे व्यास 7 सेंटीमीटर आहे आणि तिची उंची 60 सेंटीमीटर आहे, तर वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ शोधायचे। किती 2 गुणांसाठी प्रश्न काय विचारले, वक्रपृष्ठफळ शोधायचे, सांगा वक्रपृष्ठफळ शोधायचं तुम्हाला। चला किमती टाकून घेऊ। आर बरोबर 3.5 सेंटीमीटर टाकला आपण किंमत, एच बरोबर 60 सेंटीमीटर किंमत टाकून घेतली आपण। घनफळ बरोबर 2310 घन सेंटीमीटर आहे, तर याचा फायनल आन्सर आहे 2310, कारण हे काढलं उंचीवरून यावरनं इन शॉर्टकट मी काढून दिले। 2 मार्कासाठी एवढंच लिहा, जास्त पण लिहित बसू नका, बिकॉज त्या गोष्टीचा कोणताही फायदा होत नाही। ठीक आहे, बघा हे लिहिलं आहे तुम्ही ना प्रश्न क्रमांक, त्यानंतर 7 सोडवलं आहे, हे पण तुम्ही ना आन्सर इथं लिहिलेलं आहे। आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, नेक्स्ट कोणत्या प्रकारचा क्वेश्चन आला आहे क्वेश्चन नंबर 7 मध्ये। एक तर क्वेश्चन नंबर 8 आपण डायरेक्ट पाहूया याच व्हिडिओमध्ये। चला आता जाऊया क्वेश्चन नंबर 8 कडे। तर चला घ्या क्वेश्चन नंबर 8 कडे, चला बघा क्वेश्चन नंबर 8, खालील उदाहरणे सोडवा। दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करा आणि दिलेल्या त्रिकोणाच्या एकरूपतेचे चाचण्या कोणत्या आहेत ते सांगायचे। हा पण बहुपर्यायी प्रश्न 1 मार्कासाठीच विचारला आहे विद्यार्थी, काही टेन्शन घेऊ नका, बहुपर्यायी प्रश्न 1 मार्कासाठीच विचारला आहे। बघा, दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करा आणि दिलेल्या त्रिकोणाच्या एकरूपतेच्या चाचण्या कोणत्या आहेत ते सांगायचं आहे। ठीक आहे, बघा आकृती दिली आहे, आकृतीच्या इथं तुम्हाला डायरेक्ट हे मी काढून दाखवलं आहे कसं काढायचं आहे, आणि इथं आन्सर लिहिलं आहे। मी काढून नव्हतं दाखवत, पण म्हटलं काढून दाखवा। बघा डायरेक्ट 1 नंबरला गोल करायचं आहे, बाकोबा वावा असं तुम्हाला वावा करायचं आहे। बघा ठीक आहे, बघा 2 बाजू समान आहेत, कोण समान आहेत, त्यामुळे लागू चाचण्या बाकोबा वावा। ठीक आहे, लास्टला वावा इथं मी तर स्पेस नव्हता त्यामुळे लिहिलं नाही। 1 नंबरचं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। चला किती सोपं आहे बघा, 1 मार्क तुम्हाला इझीरित्या सोप्या पद्धतीने 1 मार्क तुम्हाला भेटून जात आहे। सो काही टेन्शन घेऊ नका, सरळ लिहून टाका की 1 नंबर। चला आता नंतरचा प्रश्न बघूया। नंतरचा प्रश्न आहे, हा पण बरोबर आहे, 3 मार्कासाठी 3 प्रश्न होते, त्यातला 3rd आहे बी। खालीलपैकी एकरूपतेचे चाचणी नाही, खालीलपैकी एकरूपतेची कोणची चाचणी आहे बघा,
हे तुम्हाला सांगायचं आहे कोणती चाचणी नाही खालीलपैकी एकरूपतेची. तर बघा को 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 ही चाचणी नाही आहे. को इथं आन्सर लिहिलं आहे. बाकी बाबा हे 1 2 3 4 हे 4 पर्याय दिले, त्यातला एकच सिलेक्ट करायचं आहे. इथं आन्सर बॉक्स दिलेलं आहे, याच्यामध्ये लिहायचं आहे. बाकी कोणत्याही प्रकारचं तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही आहे. तर चला, हा झाला आपला एक प्रश्न. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. एक लास्टचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 8 मधला सी. आपण लास्टचा बघूया, त्यानंतर आपण पार्ट 5ला सुरुवात करू. बघा एक लास्टचा क्वेश्चन आहे बघा. सीमध्ये दिलं आहे, दिलेल्या आकृतीवरून 2 त्रिकोणाचे एकरूप पटक लिहा आणि कोणत्या चाचणी त्रिकोण एकरूप आहेत ते सांगायचं. इथं आकृती दिली तुम्हाला. WX WY बाजू समान, W समान कोण असतात, WZ कॉमन समान बाजू, त्रिकोण WXY ZY बाकोबा असं तुम्हाला आन्सर दिलं आहे. ठीक आहे, तर आजसाठी विद्यार्थी मित्रांनो आपण इथेच थांबूया. हा झाला आपला पाठ क्रमांक 4. याच्यानंतर लास्टचा पाठ क्रमांक 5 येणार आहे. या अगोदर तुम्ही जितके पण पाठ आहे तितके बघितले बघा, सिरियल क्रमांकाने बसा, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. सो आजसाठी इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर.